नमस्कार सगळ्यांना. आपण आजचा योगाभ्यास चालू करण्यापूर्वी ज्यांनी फीडबॅक फॉर्म भरले नसतील त्यांनी फीडबॅक फॉर्म नक्की भरा. व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. कमेंट बॉक्स मध्ये आपल्या कमेंट आम्हाला नक्की कळवा. आपण 1 तारखेपासून योगाभ्यास करत आहोत. हळूहळू प्रगत आसनांपर्यंत पण आपण आलेलो आहोत. तर आजचा योगाभ्यास आता आपण चालू करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, हाताची ज्ञानमुद्रा, प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची. हा पाय मोकळे करून घ्यायचे आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचे. दंड स्थितीमध्ये आपण मान, हात, खांदे श्वासाबरोबर त्याची एक हालचाल करणार आहोत. त्यांनी खूप छान वाटतं. खांदे मोकळे होतात, मान पण मोकळी होते आणि त्याच्याबरोबर दीर्घ श्वसनाची पण जोड मिळाल्यामुळे दीर्घ श्वसन पण त्याच्यामध्ये होत. तर आपल्याला हात पुढे आणायचे, अंगठा वरती ठेवायचे, मुठी वळून घ्यायच्या आणि हात जे आहेत ते आपल्याला अंगठे एकमेकांना जोडून डोकं खाली न्यायचे. श्वास सोडायचा. श्वास सोडा आणि आता श्वास घेत मान मागे आणि हात बाजूला या पद्धतीने अंगठे मागच्या दिशेने असे उलटे करायचे. श्वास सोडा. दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. मान खाली, हात जवळ. दीर्घ श्वास घ्या. मान मागे आणि हात मागे. श्वास सोडा. श्वास घ्या. पुन्हा श्वास सोडा. श्वास घ्या. सलग दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा श्वास सोडा. श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. ब्रीद आउट, ब्रीद इन. ब्रीद आउट. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडा. हात खाली, मान सरळ. आता आपण पायाखाली वर्तमानपत्र घ्यायचे किंवा नॅपकिन घ्यायचे. नॅपकिन किंवा कागद घ्या पायाखाली आणि हे गुडघ्यासाठी चांगले आणि पायाच्या बोटांनी ते एकत्र करायचा प्रयत्न करायचा आहे. पायाच्या बोटांनी एकत्र करायचा ते प्रयत्न करायचा आहे. चुरगळायचा आहे कागद, नॅपकिन पायाच्या बोटांनी. पायाच्या बोटांनी त्या चुरगळायचा. आणि गुडघ्यासाठी याचा चांगला उपयोग होतो, गुडघे दुखीसाठी. तर हे रोज तुम्ही करा.
नॅपकिन किंवा पेपर घेऊन पायाच्या बोटांना छान तो व्यायाम मिळतो आणि गुडघ्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते. तर हे पायाच्या बोटांनी चुरगळायचं आहे. त्यानंतर आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्या. 10 आकड्यातले सूर्यनमस्कार करणार आहोत. कालपर्यंत आपण 12 आकड्यातले करत होतो. आज आता आपण 10 आकड्यातले औंकर पद्धतीचे सूर्यनमस्कार करणार आहोत. हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर. ओम ह्राम मित्राय नमः. एक श्वास घेत हात वर न्यायचा. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार असेल त्यांनी करू नका. 2 ला श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्स मधनं खाली यायचंय. 2, डोकं गुडघ्याकडे. 3 ला लेफ्ट लेग मागे न्यायचाय. डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली, श्वास घेतलेला. 4 ला ताठ तिरकी अवस्था, श्वास रोखलेला. 5 ला गुडघे, छाती आणि कपाळ टेकवायचे. 5. 6 ला श्वास घेत सरळ व्हायचे. 6. 7 ला आपल्याला अधोमुख श्वानासन, टाचा टेकवायचे आहेत. हनुवटी कंठकुपामध्ये. 8 ला दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय. 8. 9 ला दुसरा पाय पुढे. 9, डोकं गुडघ्याकडे. आणि 10 ला नमस्कार स्थिती पूर्ण. ओम ह्रीं रवये नमः. 1 श्वास घ्या. 2 ला श्वास सोडा. 2. 3 ला श्वास घ्या. 3. 4 ला श्वास रोखा. 4. 5 ला श्वास सोडा. 5. 6 ला श्वास घ्या. 6. 7 ला श्वास रोखा. 7. 8 ला श्वास रोखा. 8. 9 ला श्वास सोडा. 9. आणि 10 ला श्वास घ्या. 10. ओम ह्रीं सूर्याय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रैं भानवे नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम रहा पूष्णे नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10. हात खाली घ्यायचेत. आपण 6 सूर्यनमस्कार घातलेले. खाली बसायचे. पाठीवर झोपायचे. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये अंतर, मान एका बाजूला कलती किंवा सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीराचा सगळा भार जमिनीवर टाकायचा आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. जिथे जिथे ताण असेल तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करायचे. हळूहळू जसजसे शरीरावरचे आणि मनावरचे ताण कमी होतील तशी श्वासाची गती पण कमी होईल. त्याकडे लक्ष द्या. मन अतिशय शांत, शरीर शिथिल. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचे. दंड स्थितीमध्ये यायचे. सावकाश दंड स्थितीमध्ये या. दंड स्थितीमध्ये आपण एक हालचाल केली होती, ती आपण पुन्हा करणार आहोत. मृदुंग बंध म्हणजे याच्यामध्ये भरतनाट्यम मध्ये जसे पाय असतात, म्हणजे पावलं बाहेरच्या दिशेने आणि टाचा आतल्या दिशेने, या पद्धतीने उभं राहायचंय. हाताचे बोट एकमेकांमध्ये गुंफायचे. दोन्ही पायांवर समान भार घेऊन उभं राहा. ते पाय जे तुम्ही पावलं बाहेरच्या दिशेने केलेली आहेत ते एका रेषेमध्ये असू देत. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. आता यामध्ये श्वास सोडत सोडत आपल्याला गुडघ्यातून वाकत जास्तीत जास्त खाली यायचंय आणि पुन्हा श्वास घेत घेत वरती यायचंय. या पद्धतीने करायचंय. श्वास सोडत सोडत आपल्याला श्वास घ्या, श्वास सोडत सोडत खाली या. जेवढं खाली येता येईल तेवढं यायचंय. पुन्हा श्वास घेत घेत वर या. जितकं खाली जाता येईल तेवढं जायचंय. कुठल्या कुठल्या स्नायूंवर ताण येतोय बघा. बऱ्यापैकी पायातल्या स्नायूंची ताकद याच्यामध्ये वाढते. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास घेत वरती या, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर या, श्वास सोडत खाली जा. आणि त्या स्थितीमध्ये जितकं खाली जाऊन थांबता येईल त्या स्थितीमध्ये थांबा. जितकं खाली जाऊन खाली बसता आलं तरी बसू शकता. या स्थितीमध्ये थांबायचंय. खाली जाऊन थांबायचंय थोडं. 5 काउंट थांबायचंय. 1, 2, 3, 4,
5 सावकाश वर यायचं. आता या स्थितीमधलंच मृदुंग बंध आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये हात आपले मृदुंग वाजवतो त्या पद्धतीने राहणार आहेत. तर सावकाश आपल्याला गुडघ्यात वाकून खाली यायचे आणि हाताची पोझिशन आहे ती मृदुंग वाजल्यासारखी राहील या पद्धतीने ठेवायची आणि थांबायचे. ह्याच्यामध्ये 10 काउंट थांबायचे. नॉर्मल ब्रीदिंग, पूर्ण लक्ष श्वासावर. पायाच्या कुठल्या कुठल्या स्नायूंवर ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. संथ श्वसन. सावकाश सरळ व्हायचं. हात खाली आणायचे, पाय जवळ आणायचे. आता खाली बसायचे. खाली बसा. पाय सरळ ठेवायचे, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर. ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा. आपण वक्रासन केलं होतं तर थोडस अर्ध मत्स्येंद्रासनाची अलीकडची स्थिती वक्रासनाची आज आपण करणार आहोत. अर्ध मत्स्येंद्रासन आपण या सेशन मध्ये करणार नाही आहोत. तर वक्रासन आपल्याला ह्याच्यामध्ये करायचंय, पण अर्ध मत्स्येंद्रासनासारखंच पीळ याच्यामध्ये आपल्याला येणार आहे. तर आपल्याला पहिल्यांदा उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे, उभा करून घ्यायचा आहे. ज्यांना हार्निया, अल्सर सारखे त्रास असतील त्यांनी हे करू नका. आता उजवा हात जो आहे तो उजवा हात डाव्या पायाच्या गुडघ्या डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा देऊन उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा आणि दुसरा जो हात आहे उजवा हात तो मागे लपेटून घ्या. उजवा हात मागे लपेटून घ्या किंवा मग जमिनीवर ठेवला तरी चालेल. जास्तीत जास्त मागे वळायचे. खालचा जो पाय आहे तो सरळच ठेवायचा आहे. जो पाय सरळ आहे तो पडू देऊ नका त्याचं पाऊल, आणि जास्तीत जास्त रेटा देऊन अंगठा पकडायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. संथ श्वसन. इथे छानपैकी मेरुदंडाला पीळ बसतो. पोटातली इंद्रिय पण याच्यामध्ये पिळली जातात. पॅनक्रियाससाठी याचा चांगला उपयोग होतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना पण याचा उपयोग होणार आहे. पचन संस्थेसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. पाठीच्या मणक्यांची लवचिकता वाढण्यासाठी सुद्धा होणार आहे. मेरुदंडाचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा होणार आहे. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. हात पूर्वस्थितीला आणायचे आहेत. सावकाश पाय सरळ करायचे आहे. आता दुसऱ्या पायाने करायचंय. डावा पाय उचलून उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा देऊन डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. डावा हात मागे लपेटून घ्यायचा आणि डावीकडे जास्तीत जास्त वळायचे. जो पाय उभा आहे त्या बाजूला वळायचे आणि त्याच्या विरुद्ध हाताने गुडघ्याला रेटा देऊन पायाचा अंगठा पकडायचा आहे. खालचा पाय सरळच राहणार आहे. जास्तीत जास्त पूर्ण श्वास सोडत सोडत पीळ द्यायचा प्रयत्न करा. संथ श्वसन. कुठे कुठे पीळ बसतोय, ताण बसतोय, दाब येतोय त्याकडे लक्ष द्या. आपले लिमिटेशन्स ओळखून करा. ज्यांना ही पोझिशन जमत नसेल त्यांनी थोडीशी अलीकडची अवस्था घेऊन करा. हळूहळू ही स्थिती जमायला लागेल तुम्हाला. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण हळूहळू कमी होत आहेत. श्वासाची गती पण संथ होतीये. काही काही स्नायूंना ताण राहतो, पण जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासावरून आपलं लक्ष शरीराकडे आणा. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. दोन्ही हात पूर्वस्थितीला आणायचे आणि सावकाश पाय सरळ करायचे. आता काल आपण केलं होतं आकर्ण धनुरासन प्रकार पहिला केला होता. आज आपण आकर्ण धनुरासन प्रकार दुसरा करणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ताणांमध्ये येणारा फरक जाणवेल. यामध्ये हिप जॉईंट चांगला मोकळा होताना पण जाणवेल तुम्हाला. तर आता उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या ह्याच्यावर ठेवायचा, मांडीवर ठेवायचा.
उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता त्याच हाताने त्याच पायाचे अंगठे पकडायचे. उजव्या हाताने उजव्या पायाचा, डाव्या हाताने डाव्या पायाचा हुक करायचे आणि पकडायचे. ज्यांना पकडता येणार नाही त्यांनी नॅपकिन वगैरेच्या सहाय्याने पकडा, जर हात पोचत नसेल पुढे तर. आता उजवा पायाचा अंगठा उजव्याच कानाजवळ आणायचा आहे. आपण कालच्या ह्याच्यामध्ये उजव्या पायाचा अंगठा डाव्या कानाजवळ नेला होता. आता त्याच कानाजवळ आणायचा आहे, उजव्या पायाचा उजव्या कानाजवळ. सावकाश श्वास घेत घेत अंगठा कानापर्यंत आणायचंय. कान अंगठ्याला लावायचं नाहीये. हाताचं कोपर वरच्या दिशेने, जसं काही आता आपण धनुष्य ताणलेलं आहे आणि आता बाण मारणार आहोत अशी स्थिती याच्यामध्ये होणार आहे. सगळ्या जॉईंट्सचं आरोग्य ह्याच्यामध्ये चांगलं होणार आहे. संधिवातासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. आपल्या शरीरातले जे जॉईंट्स आहेत त्याच्या आरोग्यासाठी, तिथे जर वात वगैरे साठला असेल तर तो निघून जातो याच्यामध्ये. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. या आसनाचा अभ्यासाचा वेळ हळूहळू वाढवा. हळूहळू हे आसन जास्त वेळ टिकवता येईल. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. पाय पूर्वस्थितीला आणायचे आहे. दोन्ही हात पूर्वस्थितीला. सावकाश पाय सरळ करा. आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवून घ्यायचा आहे आणि उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत डावा पाय डाव्या कानाजवळ न्या आणि कोपर वरच्या दिशेने, छताच्या दिशेने संथ श्वसन. आसन स्थिर ठेवायचा प्रयत्न करा. कुठेतरी नजर एका ठिकाणी स्थिर करा. पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. संथ श्वसन. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश श्वास सोडत सोडत पाय पूर्वस्थितीला आणायचा आहे. हात पूर्वस्थितीला आणायचे आहेत आणि सावकाश पाय सरळ करायचे. आता आपण उष्ट्रासन करणार आहोत, बैठक स्थितीमधलंच. तर आपल्याला पूर्ण उष्ट्रासनाची आपण थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत, कारण हे आपल्याला 21 जूनला सुद्धा करायचंय उष्ट्रासन. तर त्याची थोडीशी आपण इथे प्रॅक्टिस करूया. ज्यांना पूर्ण उष्ट्रासन जमणार नाही त्यांनी अर्ध उष्ट्रासन करा. ज्यांना हार्निया, पोटाचे विकार, आर्थरायटिस, चक्कर येणं किंवा गुडघ्याची सर्जरी झाली असेल तर त्यांनी करू नका. वज्रासनामध्ये बसायचे. आता पायामध्ये खांद्या इतकं अंतर ठेवून उभं राहायचंय. गुडघ्यामध्ये खांद्या इतकं अंतर ठेवायचंय आणि उभं राहायचंय. हात कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत घेत मागे वाकायचे आणि सावकाश हाताने पायाचे गोटे पकडा किंवा हाताचे तळवे पायाच्या तळव्यावर ठेवा. दोन्ही हात टाचेवर ठेवा किंवा घोट्यावर ठेवा. मान मागे टाकलेली आहे. कंबर पुढे ढकलायची. कंबर जास्तीत जास्त पुढे ढकलायची आहे. पाठ दुखीसाठी चांगलं आहे. डोकं आणि हृदयातला रक्त अभिसरण याच्यामध्ये सुधारणार आहे. मणक्याची लवचिकता वाढणार आहे. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. पोटावर, मांड्यांवर जो ताण आलाय त्याकडे लक्ष द्या. गळ्याच्या तिथे सुद्धा ताण आलेला आहे. थायरॉइड ग्रंथीवर, फुफ्फुसांचं कार्यक्षमता वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. सगळे फुफ्फुसांचे स्नायू याच्यामध्ये ताणले गेलेले छानपैकी. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश पूर्वस्थितीला यायचंय. श्वास घेत घेत हात खाली आणायचे, श्वास सोडत आणि सावकाश वज्रासनामध्ये यायचे. आता आपण शवासन करूया आणि मग पुढची आसनं करूया. शवासनामध्ये जायचंय. पाठीवर झोपा. हाताचे तळवे वरच्या दिशेने. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचा अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. पूर्ण लक्ष श्वासावर. जी काही आपण आता आसनं केली होती त्या आसनांमध्ये ज्या ज्या स्नायूंवर ताण जाणवतोय तिथे मनाने जाऊन पाठीवरचा, पोटावरचा, खांद्यांवरचा ताण काढून टाका. पायावरचे ताण काढून टाका. पायापासनं डोक्यापर्यंत सगळे स्नायू ढिले सोडा. सगळं शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ. पूर्ण लक्ष श्वासावर.
श्वास कसा येतोय आतमध्ये, कसा बाहेर जातोय, त्याकडे लक्ष द्या. शवासनामध्ये जे जे काही ताण आले असतील ते सगळे निघून गेलेले आहेत. आता आपण शवासनातनं बाहेर येणार आहोत. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश दोन्ही पाय जुळून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, कुशीवर वळून उठून बसायचंय. सॉरी, कुशीवर वळून उठू नका. आपल्याला विपरीत शयन स्थितीमधली आसनं करायची. पोटावर झोपायचंय. आपण रोज भुजंगासनाचे वेगवेगळे प्रकार करतोय आणि वेगवेगळ्या भुजंगासनामध्ये वेगवेगळ्या मणक्यांवर ताण येतोय. त्याचं आपण सूक्ष्म अवलोकन पण करायचंय. आपल्याला काही उच्च रक्तदाब असेल, हृदयाचा त्रास असेल, अल्सर असेल, हार्निया असेल, तर आपले लिमिटेशन्स ओळखूनच आसनं करायची. आता आपल्याला निरालंब भुजंगासन करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण कशाचाही आधार न घेता, म्हणजे हाताचा आधार न घेता भुजंगासन आपल्याला करायचंय. तर हात पाठीमागे बांधून घ्यायचेत, खांदे मागे खेचून घ्यायचेत आणि कपाळ गुडघ्याला कपाळ जमिनीला टेकवायचे. सगळं शरीर मागे ताणून घेतलेलं. श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत पाठीच्या मणक्याच्या साहाय्याने जेवढं शरीर वर उचललं जाईल तेवढंच वरती यायचंय. जास्त ह्याच्यामध्ये शरीर वर उचललं जाणार नाही. ह्याच्यामध्ये श्वास रोखण्याची प्रवृत्ती होते, ती टाळायची आहे. संथ श्वसन, कुठेही श्वास रोखून धरायचं नाहीये. हे करायला थोडंसं अवघड आहे. तर ज्यांना काही लिमिटेशन्स असतील त्यांनी ती लिमिटेशन्स ओळखून हे करा. आसन स्थिती सोडताना सावकाश श्वास सोडत सोडत खाली जायचंय आणि सावकाश हात मोकळे करून घ्यायचे. हनवटी जमिनीवर. आपण नौकासन केलं होतं, पण नौकासनच करणार नाहीये, पण थोड्याशा हाताच्या हालचाली आपण ह्याच्यामधल्या करणार आहोत. तर हात मागे जोडून घ्यायचे, पाठीमागे हात जोडून घ्या. आता हात पुढे आणायचे आणि पुढे जोडायचे. गोलाकार फिरवत पुढे आणायचे आणि पुढे जोडायचे. पुन्हा मागे न्यायचे. हनवटी जमिनीवरच ठेवायची आहे. हात कोपरामध्ये सरळ नेऊन मागे न्यायचे, पुन्हा पुढे आणायचे. जमिनीलगतच हात ठेवायचे. हे एकदा व्यवस्थित जमायला लागलं की मग तुम्ही थोडंसं शरीराचा पुढचा भाग वर उचलून सुद्धा हे करू शकता. म्हणजे शरीराचा पुढचा भाग थोडासा वर उचलून स्थिर राहून सुद्धा हे पुढे ऍडव्हान्स स्थितीमधलं करू शकता. आता सध्या आपल्याला आपण वरती भाग उचलणार नाहीये. अतिशय सोप्या पद्धतीने हे करणार आहोत. खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करायचंय. सावकाश हात मागे न्यायचे किंवा हातात एखादी वस्तू पकडून या हातातनं दुसऱ्या हातात मग पुढे जाऊन परत पुढच्या हातात असं देऊन सुद्धा हा प्रकार तुम्ही करू शकता. जितकं सावकाश कराल तेवढे आजपर्यंत परिणाम तुम्हाला जाणवतील. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. आता आपल्याला चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये यायचे. सावकाश बळायचे आणि शयन स्थितीमध्ये यायचं, कुशीवर बळून. शयन स्थितीमध्ये पाय जुळवून घेतलेले आहेत, पाठीचा कणा जमिनीवर टेकलेला आहे, हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत, नजर वरती छताकडे, सरळ पूर्ण सगळं शरीर एका सरळ रेषेमध्ये. आता आपण पवनमुक्तासनाचाच एक प्रकार करणार आहोत. थोडासा वेगळा प्रकार आहे, पण युटरससाठी त्याचा चांगला उपयोग होतो. आणि ह्याच्यामध्ये ज्यांना अश्विनी मुद्रा येत असेल ते अश्विनी मुद्रा सुद्धा या प्रकारामध्ये करू शकतात. तर आपल्याला उजवा पाय उजवीकडे आणि डावा पाय डावीकडे असं पोटावर न घेता बाजूला
फोल्ड करून घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने उजव्या पाय पकडायचा आणि डाव्या हाताने डावा पाय पकडायचा. तर ह्या पद्धतीने हे करायचंय. एक वेगळ्या पद्धतीचा ताण तुम्हाला जाणवेल. तर पाय फोल्ड करून घ्या. उजवा पाय उजवीकडे, डावा पाय डावीकडे आणि दोन्ही पायामध्ये अंतर राहील बऱ्यापैकी. हाताने दाबायचे पाय खालच्या दिशेने, बाजूनी दाबले जातील. आता ते पोटावर येणार नाही ते ऍक्च्युली. दोन्ही पायामध्ये खांद्या इतकं साधारण अंतर येईल आणि या स्थितीमध्ये थांबायचे. जितके तुम्हाला खालच्या दिशेने दाबता येतील तेवढे खालच्या दिशेने दाबून घ्यायचे. जनन संस्थेसाठी याचा चांगला उपयोग होतो. कमरेचे स्नायू पण एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ताणलेले जाणवतील, त्यामुळे कमरेच्या स्नायूंसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन हे तुम्ही बराच वेळ स्थिर सुद्धा ठेवून करू शकता. त्यामुळे आपले मांडीचे स्नायू सुद्धा चांगले व्हायला मदत होतात. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. याच्यामध्ये जर ज्यांना अश्विनी मुद्रा जे शिकलेले असतील त्यांनी अश्विनी मुद्रा तुम्ही या स्थितीमध्ये करू शकता. ज्यांना सर्वांगासनातनं अश्विनी मुद्रा करता येत नाही ते या पवनमुक्तासनातनं अश्विनी मुद्रा करू शकता. ती शिकून घ्यावी लागते आधी आणि मग ती करता येते तुम्हाला. या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबलेलो आहोत. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. आता ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून हात पकडून करायचं हे, किंवा सरळ करायचे पाय. सावकाश. आता आपण सेतुबंधासनाच्याच काही हालचाली आपण करणार आहोत आणि त्या हालचाली करत असताना त्या हालचाली करून झाल्या की मग सेतुबंधासन करणार आहोत. तर सेतुबंध चांगलं जमावं म्हणून त्या हालचालींचा उपयोग होतो. मांड्यांमधले स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, कमरेजवळच्या स्नायूंची ताकद वाढण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. तर त्या थोड्याशा हालचाली आपण करूया. तर पहिल्यांदा दोन्ही पाय जे आहेत ते अर्धा इंचच वर उचलायचे आणि सावकाश गुडघ्यामध्ये वाकवून कमरेजवळ आणून उभे करायचे. हात गोलाकार फिरवत वरती न्यायचे आणि त्याचा स्वस्तिक बंध करायचे. आपले दोन्ही कोपर जमिनीवर टेकवायचे, म्हणजे एक वेगळा ताण तिथे जाणवेल तुम्हाला. आता आपल्याला श्वास सोडून कमरेचा भाग वरती उचलायचा. श्वास सोडा, वरती उचला आणि दोन्ही पाय जुळवून ठेवायचे आणि दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचे. पाय जुळलेलेच ठेवायचे, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्या. त्यानंतर दोन्ही गुडघे जुळवा आणि सावकाश कमरेचा भाग खाली टेकवा. या पद्धतीनेच करायचंय. कंबर वरती, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर, दोन्ही गुडघे जुळवून घ्यायचे आणि सावकाश कंबर खाली. ह्याचे आपण काही रिपिटेशन्स करणार आहोत. पुन्हा कंबर वर उचलायची आहे. हे सगळं सावकाश करायचंय. दोन्ही पायामध्ये, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर, दोन्ही गुडघे जवळ, कंबर खाली, पुन्हा कंबर वर, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर, दोन्ही गुडघे जवळ, कंबर खाली, पुन्हा कंबर वरती, दोन्ही गुडघ्यात अंतर, गुडघे जवळ, कंबर खाली,
लास्ट टाइम. सावकाश कंबर वरती, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर, गुडघे जवळ, सावकाश कंबर खाली. आता आपण सेतुबंधासन करणार आहोत. काही वेळ टिकवणार आहोत. ज्यांना जमणार नाही त्यांनी कमरेखाली हाताने आधार देऊन केलं तरी सुद्धा चालेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी आधार न घेता करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमरेखाली हाताचा आधार घेऊन केलं तरी सुद्धा चालेल. श्वास सोडा आणि सावकाश कंबर वर उचला. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. कुठेही श्वास रोखून धरायचं नाहीये. नॉर्मल ब्रीदिंग, पूर्ण लक्ष श्वासावर. जास्तीत जास्त वरती उचलायचा प्रयत्न करा. आणि इथे थायरॉइडला रक्तपुरवठा वाढतो आपल्या. जालंधर बंद इथे बांधला जातो. मेंदूकडे, डोळ्याकडे रक्तपुरवठा सुद्धा याच्यामध्ये वाढतो. थायरॉइड ग्रंथीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. कमरेच्या लोअर बॅक साठी उपयोग होतो. मांड्यातले, पायातले स्नायूंवर पण त्यातली ताकद वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. सावकाश कंबर खाली आणायची आणि सावकाश पाय जे आहेत ते सरळ करायचे. सावकाश पाय सरळ करा. अल्सर, हार्निया वगैरे असेल त्यांनी हे आसन करायचं नाहीये. खांद्याच्या मजबूतीसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. आता सेतू म्हणजे पूल, तर आपला गळ्याजवळ आपलं डोकं आणि धड जोडण्यासाठी आपल्या इथे गळा आहे, मान आहे, तर तिथून हे सगळं शरीर जोडलेलं आहे. तर तो सेतू आहे आणि तिथला रक्तपुरवठा ह्याच्यामध्ये वाढतो बघा आपल्या. आणि हे आसन दिसताना सुद्धा एखादा पूल बांधल्यासारखं हे आसन दिसतं. शवासन करायचे. मग त्यानंतर आपण कपालभाती. काल आपण 50-50 स्ट्रोक्स केले होते. आज 60-60 स्ट्रोक्स करून बघूया. ज्यांना 60-60 जमणार नाही त्यांनी आपल्याला झेपतील तेवढेच करायचे आणि एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये स्ट्रोक्स करायचे. शवासन करून शरीरावरचे, मनावरचे ताण आपल्याला काढून टाकायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. तर ज्यांना हृदयाची काही व्याधी असेल, चक्कर येत असेल किंवा उच्च रक्तदाब असेल, नाकातून रक्त येत असेल, मायग्रेन सारखा स्ट्रोक येत असेल, हार्निया, अल्सर, त्यांनी कपालभातीचा अभ्यास करायचा नाहीये. कपालभाती आपण शिकलेलो आहोत. आधीच्या व्हिडिओज मध्ये कपालभाती शिकवलेली आहे, तर ती तुम्ही बघून आधी नीट शिकून मगच कपालभाती करा किंवा व्यवस्थित तज्ञांकडनं शिकूनच कपालभातीचा अभ्यास करा. सावकाश आपल्याला शरीराकडे सगळं लक्ष आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश शवासनातून बाहेर यायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. कुशीवर वळून उठून बसायचंय. आपल्याला उशी घेऊन कसं बसायचंय ते पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पूर्णपणे भिंतीला टेकून आपल्याला बसायचंय. कुठलंही ध्यानात्मक आसन घेतल्यानंतर हात पुढे जमिनीवर टेकवायचे, वाकायचे थोडं पुढे आणि मग सरळ व्हायचंय कमरेतून. म्हणजे मग पूर्ण कंबर ही भिंतीला आधी टेकवून घ्यायची व्यवस्थित आणि मग सरळ व्हायचंय. म्हणजे पूर्ण पाठ आणि डोकं सुद्धा भिंतीला, कमरेपासूनचा सगळा भाग हा भिंतीला टेकलेला आहे. हाताची ज्ञानमुद्रा आहे. कपालभाती करताना हाताची द्रोणमुद्रा पण तुम्ही ठेवू शकता. डोळे बंद करून घ्या. पूर्ण शरीर शिथिल. आपल्याला प्रयत्नपूर्वक रेचक करायचा. पूरक हा आपोआप होणार आहे. आपण आज 60 स्ट्रोक्सचे 3 आवर्तन करणार आहोत. आपण 10 स्ट्रोक्स पासून सुरुवात केली होती.
हळूहळू ती आवर्तन तुम्ही वाढवत नेऊ शकता. प्रत्येक आवर्तनानंतर मध्ये आपण थांबणार आहोत. ब्रीदिंग नॉर्मलला आलं की पुढचं आवर्तन करायचं. लगेचच पुढचं आवर्तन करायचं नाही. ब्रीदिंग नॉर्मलला आल्यावर पुढचं आवर्तन नेहमी करायचं. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 60. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. एक वेगळी शांतता आपल्याला कपालभातीनंतर अनुभवायला येते. त्याचा आनंद घ्या. ब्रीदिंग नॉर्मलला आलं की आपण आता दुसरं आवर्तन करणार आहोत. सर्दी, अस्थमा, कफ, मायग्रेन याच्यासाठी याचा उपयोग होतो. चेहरा छान होतो याने आणि सगळ्या सिस्टीमला सुद्धा याचा उपयोग होतो. दुसरं आवर्तन आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 60. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. कपालभाती पुढचं आवर्तन आपण ब्रीदिंग थोडंसं नॉर्मलला आलं की करणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, एक आवर्तन पूर्ण झाल्यानंतर ब्रीदिंग नॉर्मलला आल्यावर पुढचं आवर्तन करायचं. कोणतीही घाई करायची नाही, गडबड करायची नाही. हळूहळू ही कपालभातीची आपण 10 स्ट्रोक्स पासून 60 स्ट्रोक्स पर्यंत आवर्तन वाढवत वाढवत आणलेली आहेत. तिसरं आवर्तन आता आपण करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा किंवा द्रोणमुद्रा. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9, 16. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. कपालभातीमुळे आपले लंग्स क्लीन झालेले आहेत. अशुद्धी निघून गेलेली फुफ्फुसांमधली. आता आपण अनुलोम विलोम करणार आहोत. दीर्घ श्वसन करणार आहोत. तर हे दीर्घ श्वसन कसं करायचं तेही आपण शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने करायचे आणि भरपूर व्यवस्थित सलग समगतीने श्वास भरून घ्यायचा आणि समगतीने सलग श्वास सोडायचा आहे. अनुलोम विलोम अतिशय आपला चांगला होणार आहे कपालभातीनंतर. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. सावकाश पूर्ण सलग समगतीने श्वास भरून घ्या आणि उजवीने समगतीने सावकाश सलग श्वास सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीने सलग श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. अनुलोम विलोम केल्यानंतर संतुलन आपल्याला राहतं आपल्या शरीरामध्ये. जे काही असंतुलित झालेलं असेल ते संतुलित होण्यासाठी ह्या अनुलोम विलोमचा चांगला उपयोग होतो. मन शांत होतं. मनावरचे ताण कमी होण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. प्राणशक्ती सुद्धा आपल्या शरीरातली वाढते आणि ऊर्जेचं वहन सुद्धा व्यवस्थित होतं. यानंतर आपण भ्रामरी शिकलो होतो. तर ज्यांना कान किंवा डोळे दुखत असतील किंवा कानावर प्रेशर असेल, डोळ्यांवर प्रेशर असेल तर त्यांनी फक्त हात ठेवू नका डोळ्यावर आणि कानामध्ये. बाकीच्यांनी 3 बोटं जी आहेत ती डोळ्यावर ठेवायची आहेत. अंगठ्याने कान बंद करायचे आणि तर्जनी जी आहे ती आपल्या कपाळावर ठेवायची आहे. आपण भ्रामरी 11 वेळेला करणार आहोत. भ्रामरी झाल्यानंतर डोळे उघडायचे नाहीत. फक्त हाताची ज्ञानमुद्रा करून शांत बसायचे. लगेचच डोळे भ्रामरी केल्या केल्या उघडायचे नाहीत. डोळे बंद करूनच बसायचे. आपली प्रार्थना झाल्यानंतर, ओंकार झाल्यानंतरच डोळे उघडायचे. भ्रामरी नंतर आपण थोडंसं ध्यान पण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. दीर्घपूरक भ्रामरी रेचक.
दीर्घपूरक भ्रामरी रेचक दीर्घपूरक भ्रामरी रेचक दीर्घपूरक भ्रामरी रेचक दीर्घपूरक भ्रामरी रेचक पुन्हा दीर्घपूरक भ्रामरी रेचक दीर्घ श्वास घ्या, भ्रामरीने श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, भ्रामरीने श्वास सोडा. दीर्घपूरक भ्रामरी रेचक सावकाश डोळे बंदच ठेवा. हाताची ज्ञानमुद्रा. मन एकदम शांत, पूर्ण लक्ष श्वासावर. यानंतर आपण प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना डोळ्यासमोर ओंकार आणायचा, त्यावर लक्ष केंद्रित करायचं. ओंकाराचा जो नाद येतो त्या नादावर पण लक्ष केंद्रित करायचं. ओंकाराची जी स्पंदनं जाणवत आहेत त्याकडेही लक्ष द्या आणि पूर्ण आनंद घेऊन ओंकार म्हणायचाय. डोळ्यासमोर ओंकार आणून त्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचाय. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
मन शांत. ओम शांती शांती शांती. सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या आणि मग सावकाश डोळे उघडा. आपण ज्या स्थानावर बसलेले आहोत त्या स्थानाची जाणीव करून घ्या. हाताच्या पायाच्या हालचाली करून घ्या. सगळं शरीर ऍक्टिव्हेट करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. 25-30 मिनिटानंतर तुम्ही काहीही खाल्लं तरी चालेल. पाणी कधीही पिलं तरी चालेल. पाणी प्यायचं असेल तर पाणी प्या. ज्यांनी फीडबॅक फॉर्म भरले नसतील त्यांनी फीडबॅक फॉर्म नक्की भरा. आमचा व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तो नक्की जॉईन करा. म्हणजे मग तुम्हाला पुढचे जे काही उपक्रम असतील ते समजतील. त्यामुळे आमच्या संपर्कात राहा. सगळ्यांना आजचा दिवस छान जावो. आज आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. हरिओम.